नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांची मतमोजणी 21 डिसेंबरला एकत्रित होणार। मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा निकाल 20 तारखेच्या मतदानानंतरच एक्झिट पोल। नागपूर खंडपीठाचा निकाल। बीड शहरातील मतदान केंद्राजवळ पैसे वाटण्याचा व्हिडिओ व्हायरल। बीड शहरातील प्रभाग क्रमांक 16 मध्ये हे पैसे वाटप झाल्याचा आरोप। मतदान सुरू असताना हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ। मतदान प्रक्रिया सुरू असताना बूथ परिसरातच पैसे वाटल्याचा आरोप। माजलगाव शहरात 2 गटात राडा, एकमेकांना मारहाण केल्याची देखील माहिती। पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत दोन्ही बाजूच्या लोकांना ताब्यात घेतलं। बीडमध्ये रात्री पैसे वाटत असल्याच्या 2 तरुणांवर आरोप। दुचाकीच्या डिकीत पैसे असल्याचा व्हिडिओ व्हायरल। दरम्यान तपासात कुठलीही रक्कम आढळली नसल्याची पोलिसांची माहिती। धुळ्यात मतदान प्रक्रियेदरम्यान 49,000ची रोकड जप्त। एका उमेदवाराच्या प्रतिनिधीकडून पैसे पकडल्याची माहिती। निवडणूक विभागाकडून कारवाई सुरू। रायगडच्या माथेरान नगरपालिका निवडणुकीच्या मतदानावेळी 5 लाखांची रोकड सापडली। ज्याच्याकडून रोकड जप्त केली त्या तरुणाची चौकशी सुरू। हॉटेलचे पैसे असल्याचं तरुणांनी सांगितल्याची माहिती। बुलढाण्यातील खामगावमध्ये पैसे वाटल्याचा आरोप। प्रभाग क्रमांक 7 मधून 50,000ची रोकड जप्त। निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाची कारवाई। भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बाबा परमान विरोधात गुन्हा दाखल। गाडीत रक्कम सापडल्याप्रकरणी आणि अनधिकृत नंबर प्लेट प्रकरणी गुन्हा। अजिंक्य पाताडे देवगड मंडळ अध्यक्षांवरही गुन्हा। मालवण पोलिसात तिघांविरोधात गुन्हा दाखल। शिर्डी शोभा शिंदे या महिलेच्या नावाने बोगस मतदान झाल्याचा आरोप। महिला मतदान केंद्रावर पोहोचण्याआधीच मतदान झाल्याचा प्रकार समोर। ठाकरेंच्या सेनेचे खासदार भाऊसाहेब वागचौऱ्यांकडून चौकशीची मागणी। वर्ध्यात मतदानानंतर मतदाराच्या बोटाला शाई न लावल्याचा आरोप। मतदान केंद्रावर कर्मचारी आणि इतर गोष्टीत गुंग असल्याचा मतदाराचा आरोप। दरम्यान प्रकार लक्षात आल्यानंतर बोटाला शाई लावण्यात आली। मतदार विजय उपशाम यांचा दावा। बुलढाण्याच्या चिखली शहरात प्रभाग 12 मध्ये मुलांकडून सुरू होतं वृद्धांचं मतदान। स्थानिक आमदार श्वेता महालेंनी मतदान केंद्रावर धाव घेतली। महालेंनी निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांना धारेवर धरलं। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये बोगस मतदान करताना 2 जणांना पकडलं। 70 ते 75 लोकांनी बोगस मतदान केल्याचा चंद्रकांत पाटलांचा आरोप। केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांच्यावर थेट आरोप। मतदान केंद्राबाहेर मोठ्या प्रमाणात गोंधळाचं वातावरण। बुलढाण्यात बोगस मतदान करताना युवकाला पकडलं। शासकीय तांत्रिक विद्यालय मतदान केंद्रावर हा गोंधळ। बोगस मतदान करणाऱ्या युवकाला नागरिकांकडून चोप। पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बोगस मतदाराला पकडलं। जामनेरच्या एकलव्य शाळेतील मतदान केंद्रावर बोगस मतदार। बोगस मतदानाला कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे। बुलढाण्यात 2 बोगस मतदार पकडले। प्रभाग क्रमांक 15 मधील गांधी प्राथमिक शाळेतील घटना। दुसऱ्याच्या नावावर मतदान करण्यात आलं होतं। जळगावच्या जामनेरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी बोगस मतदाराला पकडलं। बोगस मतदाराला पोलिसांच्या स्वाधीन करत कारवाईची मागणी केली। बोगस मतदार तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेलं। बुलढाण्यात बोगस मतदान करताना 4 ते 5 जणांना पकडलं। बोगस मतदान करणाऱ्यांना काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी चोपलं। जमाव पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज। महाडमध्ये भरत गोगावले आणि तटकरेंच्या समर्थकांमध्ये राडा। रिव्हॉल्वर दाखवल्याचा मंत्री भरत गोगावलेंच्या मुलाचा आरोप। तटकरेंचे समर्थक सुशांत जाबरेंना मारहाण झाल्याचा आरोप। विकास गोगावले आणि सुशांत जाबरेंच्या समर्थकांमध्ये तुफान हाणामारी। समर्थकांच्या हाणामारी सुशांत जाबरेंच्या वाहनाची तोडफोड। सुशांत जाबरेंच्या सुरक्षा रक्षकाला गोगावले समर्थकांकडून चोप। आपल्यावर रिव्हॉल्वर रोखल्याचा मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले यांचा आरोप। तर सुशांत जाबरेंना 50 ते 60 जणांकडून मारण्याचा प्रयत्न। स्नेहल जगताप यांची प्रतिक्रिया। परभणीच्या जिंतूरमध्ये राष्ट्रवादी भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा। किरकोळ कारणावरून कार्यकर्ते भिडले। पोलिसांकडून सारवासारव। पालघरच्या डहाणूत मतदान केंद्राबाहेर राडा। शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये वाद। दोन्ही गटात जोरदार धक्काबुक्की। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये रक्षा खडसे आणि पोलिसांमध्ये बाचाबाची। रक्षा खडसे मतदान केंद्रावर पोलीसवरच त्या संतापल्या। भाजपच्या उमेदवाराला पोलिसांनी मतदान केंद्रावर अडवल्याचा आरोप। बीडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा। मतदान सुरू असताना शाहूनगर भागात मोठा राडा। राड्याचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट। छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबादमध्ये मतदान केंद्रांवर मोठा गोंधळ। उमेदवार मतदाराला मतदान केंद्रावर नेत असल्याचा आरोप। निवडणूक अधिकाऱ्यांवर दुजाभाव करत असल्याची तक्रार।
अकोटमध्ये भाजपमध्ये पैसे वाटप होत असल्याच्या विरोधकांचा आरोप. पैसे वाटपाच्या संशयावरून भाजप आणि इतर उमेदवारांच्या प्रतिनिधींमध्ये वाद. वादाचं रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर पोलिसांचा हस्तक्षेप. ईश्वरपूर नगर परिषदेत मतदान दरम्यान आता दोन्ही गट आले आमने सामने. विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरल्याने सरकल्याने या गुंडांना निमंत्रण. जयंत पाटलांकडून विरोधकांवर टीका. यावलमध्ये प्रभाग क्रमांक 8 मध्ये मतदान केंद्रात गोंधळाचं वातावरण. मतदान केंद्रांवर गर्दी झाल्यामुळे गोंधळ झाल्याची माहिती. पोलीस आणि मतदारांमध्ये बाचाबाची झाल्याचं समोर. बदलापूरमध्ये नगराध्यक्षपदाच्या 43 जागांसाठी मतदान. उर्वरित 6 जागांसाठी 20 डिसेंबरला मतदान होणार. नगराध्यक्षपदासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून वीणा म्हात्रे, भाजपकडून रुचिता घोरपडे, ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रिया गवळी निवडणुकीच्या रिंगणात. लातूरमधील निलंगा नगरपालिकेची निवडणूक पुढे ढकलली. सर्वपक्षीय संघटनांकडून रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त. निवडणूक आयोगाच्या ढिसाळ कारभाराचा निषेध म्हणून काँग्रेस, ठाकरेंची सेना, वंचितकडून निलंगा शहर बंद असा इशारा. परभणी 7 ठिकाणी नगरपालिकेसाठी मतदान. 7ही ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून पोलिसांकडून नजर ठेवली जाते. अमरावतीतील 9 नगरपरिषद आणि 2 नगरपंचायत निवडणुकीसाठी आज मतदान. 250 नगरसेवक पदासाठी 1048 उमेदवार रिंगणात. यामध्ये 3,12,436 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. यवतमाळमध्ये नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी. 11 नगराध्यक्ष पदासाठी 77 तर 235 नगरसेवक पदासाठी 1054 उमेदवार रिंगणात. तर 390 केंद्रांवर 3,30,654 मतदार मतदानाचा हक्क बजावणार. पुण्याच्या भोरमध्ये मतदार प्रक्रिया सुरू होण्याआधी ईव्हीएम मशीन टेबलची पूजा. ईव्हीएम मशीन टेबलची हळद कुंकूने पूजा केल्याचा प्रकार. भोर नगर परिषदेच्या मतदान केंद्र 9 वरील हा प्रकार. सोलापुरातील मोहोळ नगर परिषदेच्या भाजप उमेदवाराकडून मतदान केंद्राची पूजा. मतदान केंद्रावर औक्षण करत नारळ फोडून केलं मतदान. भाजप नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शीतल क्षीरसागर यांनी केली मतदान केंद्राची पूजा. परभणीच्या पूर्णामधील प्रभाग 9 मध्ये मतदान मशीनमध्येच बिघाड. मतदान केंद्रावर नागरिकांच्या रांगा. मतदान प्रक्रिया थांबल्यामुळे मतदारांमध्ये गोंधळ. जळगावमध्ये मुक्ताईनगरमध्ये मतदान केंद्रावर शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील, एकनाथ खडसे आमने सामने. दोघांचीही वाहनं समोर आल्याने गोंधळाचं वातावरण. गेवराईमध्ये मोठा राडा. 2 गटात दगडफेक. गेवराईमध्ये आमदार विजयसिंह पंडित आणि माजी आमदार लक्ष्मण पवार यांचे समर्थक आले आमने सामने. नितेश राणेंचे कट्टर राजकीय विरोधक असलेले राजन तेली आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे सतीश सावंत आणि मंत्री नितेश राणे अचानकपणे एकत्र एका बूथवर समोरासमोर. दोनही विरोधकांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून हस्तांदोलन केलं. हिंगोलीत बांगरांकडून मतदानाच्या गोपनीयतेचा भंग. मतदान केंद्रात संतोष बांगरांकडून घोषणाबाजी. मतदान केंद्रात बांगरांच्या सूचना. बटन दाबताना महिलेला बांगरांनी सूचना दिल्या. आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल. मतदान कक्षात जाऊन एका महिलेला मतदान चिन्ह सांगून गोपनीयतेचा भंग केल्याचा आरोप. हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. निलेश राणेंची मालवण पोलीस स्थानकात पोलिसांशी चर्चा. मागील धाड, कॅश जप्ती आणि कालच्या प्रकरणात पुढे काय कारवाई केली याबाबत निलेश राणेंकडून पोलिसांना विचारणा. मंत्री दादा भुसे यांच्याकडून त्र्यंबकेश्वरमध्ये आढावा. कुंभमेळ्याच्या दृष्टिकोनातून सर्व पक्षांसोबत बैठक झाली. कार्यकर्त्यांसमवेत बुलेटवर बसून मतदान केंद्रांना भेट दिली. अकोला जिल्ह्यात 4 नगरपालिका आणि 1 नगरपंचायतीसाठी मतदान. 104 वर्षीय आजीने बजावला मतदानाचा हक्क. आहे तर तोपर्यंत मतदानाचा हक्क बजावणारच, आजीचं ठाम मत. नाशिकच्या ओझरमध्ये 100 वर्षाच्या पार्वताबाई चौधरींनी बजावला मतदानाचा हक्क. नाशिकमध्ये 11 नगर परिषदांसाठी 56 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. धाराशिवच्या तुळजापूरमध्ये नवरदेव घोड्यावर बसून मतदान केंद्रावर पोहोचला. लग्नाच्या आधी तुळजापूरमधील संकेत भोजनेनं बजावला मतदानाचा हक्क. वर्धात बोहल्यावर चढण्यापूर्वी नवरदेव पोहोचला मतदान करायला. अक्षय बहादूरकर असं या नवरदेवाचं नाव. पुलगाव येथे नगर परिषद निवडणुकीसाठी नवरदेवाने बजावला मतदानाचा हक्क. पुण्याच्या मंचरमध्ये बिबट्याच्या दहशतीला न घाबरता 73 वर्षीय आजींनी केलं मतदान. लोकशाही टिकवण्यासाठी बिबट्याची भीती बाळगण्याची गरज नाहीये, आजींनी व्यक्त केलं मत. कराडमध्ये झालेल्या नाशिक येथील अपघातग्रस्तांना बाळासाहेब पाटलांकडून तातडीची वैद्यकीय मदत. खासदार भगरेंनी बाळासाहेब पाटलांशी संपर्क करून मदतीबाबत विनंती केली होती.
इचलकरंजीच्या कोतवाडीमध्ये मुलीची छेड काढणाऱ्याला महिलांकडून सोप, मुलीचा घरापासून शाळेपर्यंत पाठलाग करून अश्लील वर्तन करत होता. महिलांनी सोप देऊन या आरोपीला पोलिसांच्या हवाले केलं.